Today we learn a good story, Hare and Tortoise for fourth boys. लहान मुलांना गोष्ट ऐकायला खूप आवडते. आज आपण अशीच एक गोष्ट ऐकणार आहोत. त्या गोष्टीचे नाव आहे द हेअर अँड टॉर्टॉइज. वन्स अ हेअर अँड टॉर्टॉइज डिसाइडेड टू हॅव अ रेस. एकदा ससा आणि कासव यांच्यात धावण्याची शर्यत सुरू होते. ससा म्हणतो कासवाला, यू आर सो स्लो, आय एम सो फास्ट. त्यावरती कासव म्हणते, ठीक आहे, लेट अस रन अ रेस अप टू द मँगो ट्री. आणि मग शर्यतीला सुरुवात होते. ससा मात्र कासवाच्या या बोलण्यावरती हसू लागतो, हा हा हा. आणि शर्यतीला सुरुवात होते. द रेस बिगॅन. द हेअर रॅन विथ लॉंग टिप्स. हॉप हॉप हॉप. आणि ससा उड्या मारत धावू लागतो. कासव मात्र हळू 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 पुढे चालत राहते. द टॉर्टॉइस वॉक स्लोली, प्लॉड प्लॉड प्लॉड. ससा हा पुढे धावतच राहतो. धावता धावता त्याला पुढे काही छान शेती दिसते. द हेअर केम टू द कॅरट पॅच. ससा एका गाजराच्या शेतीभोवती येतो. सशालाच्या तोंडाला पाणी सुटते. ससा गाजर खाऊ लागतो. क्रंच क्रंच क्रंच. त्यानंतर काही वेळाने ससा पुढे धावत राहतो. देन द हेअर केम टू रॅडिश पॅच. आणि पांढरे मुळे सफेददार मुळे पाहून त्याच्या तोंडाला पुन्हा पाणी सुटते आणि तो म्हणतो, स्लर, व्हॉट ज्युसी व्हाईट रॅडिश. आणि तो ते रॅडिश खाऊ लागतो. चॉम्प चॉम्प चॉम्प. ससा आपलं पोट भरतच असतो. पुढे तो धावत राहतो. देन द हेअर केम टू अनादर व्हेजिटेबल पॅच. सशाला खूप छान व्हेजिटेबल्सची शेती दिसते आणि पुन्हा त्याच्या तोंडाला पाणी सुटते आणि ससा त्या व्हेजिटेबलवरती ताव मारतो. फ्रेश लिफी व्हेजिटेबल्स, सो गुड टू ईट. आणि तो ससा ते लिफी व्हेजिटेबल्स खावतो. मंच मंच मंच. इकडे कासव मात्र हळूहळू हळूहळू पुढे चालत राहते. द हेअर वॉज नाव टू फुल. ही रॅन हॉपिटी हॉप हॉपिटी हॉप. ससाचे पोट भरल्यामुळे तो खूप हळू चालतो. ही स्लेप्ट अंडर अ ट्री. ही स्लेप्ट ऑन अँड ऑन. आणि खूप खाल्ल्यामुळे सशाला झोप लागते. ऑल दिस व्हाईल द टॉर्टॉइस डिडंट स्टॉप. ही वॉक ऑन अँड ऑन. इकडे मात्र कासव हळूहळू पुढे चालत राहते आणि द टॉर्टॉइस रीच द मँगो ट्री. कासव मँगोच्या ट्रीपर्यंत पोचते. अचानकपणे सशाला जाग येते. द हेअर वोक अप. ही रॅन टू द मँगो ट्री. सशाला जाग येते आणि तो त्या मँगो ट्रीकडे धावू लागतो. पाहतो तर काय, हा हा हा, स्लो बट स्टेडी विन्स द रेस. असं कासव त्या सशाला म्हणतो. टुडे वी लर्न्ड स्टोरी ऑफ हेअर अँड टॉर्टॉइज. द मोरल ऑफ धिस स्टोरी इज स्लो अँड स्टेडी always wins the race. Now I ask the questions on the story. Tell me, boys, which animal decided the race? Rabbit decided the race. Okay, good. Next question. Who won the race? Tortoise win the race. Good boy. Next question. What is the moral of this story? Slow and steady always
run the race. Wins the race. Good boy.